श्रीराम जन्मोत्सव सोलापूर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित श्रीराम नवमी उत्सव 2026 ते 2027च्या अध्यक्षपदी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांची एकमताने निवड करण्यात आली। शिवस्मारक येथे श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली। यावेळी प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत साहेब, नगरसेवक बिजू अण्णा प्रधाने, रवी काका बंडे, ॲडव्होकेट दत्ता पवार साहेब, मदन मोरे, मराठा महासंघाचे दास काका शेळके, नगरसेवक शिवराज गायकवाड, रवी कोटमळे, सागर मोरे, राजाभाऊ निकम आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष हरी जाधव, रोहन मराठे, समर्थ नावडे, कार्याध्यक्ष जितेश मासे, सहकार्याध्यक्ष जयसिंग कैयावाले, सचिव निशांत साबळे, सहसचिव दिनेश चाबुकस्वार, सिद्धू मडगे, विनोद गायकवाड, खजिनदार प्रवीण गलांडे, सेक्रेटरी शुभम कराळे, प्रसिद्धी प्रमुख रोहित माशाळकर, आदित्य फडतरे। तसेच श्रीराम भक्तांसाठी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं 51 श्रीरामांच्या मूर्ती मंडळांना देण्यात येणार आहेत। तसेच जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत साहेब यांनी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा इतिहास आपल्या मनोगतात व्यक्त केले। श्रीराम भक्त रवी कोटमळे यांनी मनोगत व्यक्त करताना हिंदुत्वाचे विचार मांडले। येत्या श्रीराम नवमी उत्सव अधिक भव्य दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। यावेळी प्रस्तावना यतिराज होनमाने यांनी केली। डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी मनोगत व्यक्त केले। आपल्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट हो, सेवेच्या कार्यात यश, कीर्ती आणि समाधान लाभो हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना। श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे, उपाध्यक्ष संजय साळुंखे, सचिव समर्थ बंडे, खजिनदार संदीप जाधव, सहसचिव शिवराज दादा गायकवाड, सल्लागार अमित राऊत, सदस्य प्रसाद जेंडगे, प्रशांत पवार, संस्कार नरोटे, अर्जुन मोहिते, सूरज भोसले, लतेश हिरवे, कृष्णा जाधव, रुपेश बेलेराव, सुमित कोष्टी, सुभाष चव्हाण आदींचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले।